महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यातील जनावरांही लंपी चर्मरोग सदृश रोगाची बाधा। गोवर्गीय जनावरांमध्ये लागण। पशुसंवर्धन विभागाकडून वॉर रूम, शीघ्र कृती दलची स्थापना, तत्पर कार्यवाही सुरू। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुक्यातील खांडस, वावे, आंबिवली अन्य 2 गावांमध्ये गोवर्गीय जनावरांमध्ये काही लंपी सदृश्य केसेस आढळल्या आहेत। स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्याबाबत तात्काळ कर्जत पंचायत समिती कर्जत आणि जिल्हा प्रशासनास कळवण्यात आले आहे। तसेच स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत तपासणीकरिता रक्तजल व इतर आवश्यक नमुने हे पुणे येथील प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन सहायुक्त डॉक्टर गिरीश बराडकर यांनी दिली आहे। जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड डॉक्टर रत्नाकर काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉक्टर श्यामराव कदम, सहायुक्त पशुसंवर्धन अलिबाग डॉक्टर राजेश लाळगे यांनी कर्जत तालुक्याला भेट देऊन स्वतः लंपी सदृश्य केसेसची पाहणी ही सहायुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉक्टर गिरीश बराडकर, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती कर्जत डॉक्टर मिलिंद जाधव व स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या समवेत केली। सदर जनावरांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे। सविस्तर माहिती घेतली असता यातील बहुतेक जनावरे ही जिल्ह्याबाहेरून 15 ते 20 दिवसांपूर्वी पशुपालकांनी आणली असल्याचे समोर आले आहे। डॉक्टर रत्नाकर काळे व डॉक्टर श्यामराव कदम यांनी पशुसंवर्धन विभाग कर्जत मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांची सभा घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शनही केले आहे। तसेच स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाने व इतर तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या टीम बनवून पशुसंवर्धन विभागाकडून सदर गावांमध्ये इतर जनावरांची आवश्यक आरोग्य तपासणी, लंपी सदृश्य जनावरांचे औषधोपचार हे मोहीम स्वरूपात व मोफत करण्यात येत आहेत। तसेच या गावांमध्ये व कर्जत तालुक्यातील इतर गावांमध्ये गोचीड, गोमाशा, चिलटे, मच्छर यांचे निर्मूलन करण्याबाबत पशुपालकांना आवाहनही करण्यात येत आहे। लंपी चर्मरोग हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार हा प्रामुख्याने गोचीड, गोमाशा, चिलटे, मच्छर यांच्या मार्फत तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने इतर जनावरांना होऊ शकतो। त्यामुळे या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांचे गोचीड, गोमाशा निर्मूलन करणे व गोठ्यात कडुलिंबाचा पाला याची धुरी करून चिलटे, मच्छर यांचे निर्मूलन करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे। पशुपालकांनी आपल्या पशुधनाची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी। घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु सतर्क राहावे। आपल्या जनावरांमध्ये कोणतीही लंपी चर्मरोग सदृश्य लक्षण आढळल्यास तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कर्जत यांना संपर्क साधण्याचे आवाहन हे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती कर्जत डॉक्टर मिलिंद जाधव यांनी केले आहे। शासनाच्या अधिसूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्र हा नियंत्रित क्षेत्र जाहीर झालेला आहे व जनावरांचे बाजार, वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहेत। सद्यस्थितीत पशुपालकांनी जनावरांनी वाहतूक किंवा नवीन जनावरे ही आपल्या गोठ्यात आणणे हे टाळावे असे आवाहन सहायुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉक्टर गिरीश बराडकर यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर बारडकर गिरीश, सहाय्यक आयुक्त कर्जत। या ठिकाणी आपण जे म्हणताय लंपी चर्मरोग हा जनावरांमध्ये आलेला आहे हा शब्द योग्य याच्यासाठी आहे की आतापर्यंत जी जनावरं लंपी सदृश्य लक्षणांनी आजारी आढळून आलेली आहेत कर्जत तालुक्यातील ती सर्वच्या सर्व जनावरे बाहेरून चाकण किंवा बारामती यासारख्या बाजारातनं खरेदी केलेली आहेत। मागच्या 20 ते 25 दिवसामध्ये ह्या सगळ्या घटनाक्रमात घडलेला आहे आणि ही सगळी गोरी किंवा बैल किंवा काय असे वेगवेगळ्या शेतीची जनावरं जी आहेत शेतीच्या कामासाठीची ही त्या बाजारांमधनं खरेदी करून इकडे आलेली आहेत आणि हा चर्मरोग तिकडे बारामती म्हणा, पुणे जिल्ह्यात म्हणा किंवा इतर काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये याच्या आधीच प्रसार झालेला आहे। तर ही बाधित किंवा इन्क्युबेशनमध्ये असलेली जी काही जनावरं आहेत ती आपल्याकडे आली असावीत आणि मग त्यांच्यासोबतच हा जो रोग आला असावा, कारण आत्तापर्यंत कर्जतमधल्या इथल्या जो पॉप्युलेशन आहे, इथलं जे संख्या आहे, पशुसंख्या आहे, यांच्यामध्ये जनावर आढळून आलेला नाही आहे हा रोग। हा एक महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आज झाली की आपल्याला ही जी हालचाल आहे आणि ऑलरेडी आपल्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे
की जनावरांचे जी हालचाल आहे, की जी मूवमेंट आहे राज्यातून राज्यात किंवा जिल्ह्यातून जिल्ह्यात किंवा तालुक्यातून तालुक्यात, ही पण बंद केलेली आहे. पण तरीही मागच्या अनेक दिवसापासून असं दिसलेलं आहे की परवाच्या दिवशीच एक आपल्या कर्जतमध्ये ट्रक आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनची मदत घेतलेली आहे आणि त्यांना ते कळवलेलं आहे की अशा पद्धतीची जी वाहतूक आहे जनावरांची ती होते आणि त्यामुळेच इतर शहरातून इतर जिल्ह्यांमधून हा रोग आपल्याकडे येतो आहे. आता ठीक आहे, जो आलेला आहे तो आलेला आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर जिथे जिथे ही जनावरं आढळून आली त्या ठिकाणावरून 5 किलोमीटरच्या एका पूर्ण त्रिज्येमध्ये ह्या जनावरांचा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. आणि अशा ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत, जसं की तिथले सॅम्पल्स घेणे, तिथल्या सगळ्या सॅम्पल्स पाठवणे, तिथल्या लोकांना याबद्दल जनजागृती करणे, तिथे गोचिड गोमाशा औषधींची फवारणी करणे, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवरांची मदत घेऊन जनजागृती करणे, सोबतच जी आजारी जनावरे आहेत त्यांची योग्य ती ट्रीटमेंट करणे, इलाज करणे, ह्या अनेक बाबींवरती एकाच वेळेला कामकाज केलं जात आहे. या ठिकाणी पर्याप्त स्वरूपामध्ये आपल्याकडे औषधीचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा कार्यालयामधून लसींचा साठा उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर सोबतच आपल्या इकडे स्टाफ कर्जत तालुक्यामध्ये सुदैवाने बऱ्यापैकी पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे पशुवैद्यकांची संख्या पण आपल्याकडे चांगली आहे. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद मोहन जाधव, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती कर्जत. आपल्या तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये लंपी चर्मरोग ह्या गाय व म्हैस वर्गामध्ये दिसणाऱ्या विषाणूजन्य रोगाची काही जनावरं म्हणजे लंपी सदृश्य जनावरं ही आढळलेली आहेत. तत्काळ ह्याचं रिपोर्टिंग हे पंचायत समिती स्तरावर दवाखान्यांमार्फत झालेलं आहे आणि जिल्हा प्रशासनालाही त्याबाबत तत्काळ कळवण्यात आलेलं आहे. आणि सदर जनावरांचे हे रक्तजल नमुने व इतर नमुने हे कलेक्ट करून पुणे कार्यालयामार्फत भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हा लंपी चर्मरोग LSD हा प्रामुख्याने गोचिड गोमाशा किंवा चिलटं, मच्छर यांच्यामार्फत पसरत असतो. हा विषाणूजन्य रोग आहे आणि याच्यामध्ये जनावराची भूक मंदावत असते, त्याला ताप येत असतो आणि त्याच्या अंगावर गाठी येत असतात. आणि ह्याच्यातून जनावराच्या थेट संपर्कातून एका आजारी जनावराच्या दुसऱ्या जनावराबरोबर आलेल्या संपर्कातून हा रोग प्रसार होत असतो. त्यामुळे अशी जनावरं आढळल्याने तत्काळ त्या संबंधित शेतकऱ्यांना जनावरांचे विलगीकरण, आयसोलेशन करण्याच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या आजूबाजूच्या परिसरातील जनावरांच्या तपासणी, आरोग्य तपासणी आणि तेथे जी गोचिड गोमाशा निर्मूलनासाठी फवारणी याचे कार्यक्रम हे कॅम्प स्वरूपात हाती घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे LSD नियंत्रण आहे किंवा रोग कंट्रोल करण्यासाठी किंवा जी काळजी घ्यायची आहे त्यासाठी आवश्यक कार्यवाही पशुसंवर्धन विभागामार्फत चालू आहे. पशुपालकांनी घाबरण्याची गरज नाही, परंतु जी आवश्यक काळजी सर्व घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनी जो आवश्यक संतुलित आहार, पाणी हे पशुधनास देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये काही अशी लक्षणं जी लंपी चर्मरोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ आपला नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती कर्जत या कार्यालयात संपर्क साधणे आवश्यक आहे. हा औषध उपचार केल्याने पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु त्याचे तात्काळ रिपोर्टिंग हे पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत होणे गरजेचे आहे. लंपी चर्मरोग हा प्रामुख्याने गाय म्हणजे गोवर्ग आणि म्हैस वर्ग ह्या जनावरांमध्ये आढळतो असतो. हा इतर जनावरांमध्ये मिळत नाही आणि किंबहुना ह्याचं ट्रान्सफर हे ह्युमनमध्येही होत नाही, असं कुठलाही पुरावे किंवा लक्ष आढळलेले नाही आहेत. मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।